आज 3 फेब्रुवारी 2025 रोजी शेअर मार्केटमध्ये झालेल्या घडामोडींचा आपण थोडासा आढावा घेऊ. त्याच्याबद्दल थोडी माहिती घेऊ. आज पाहिलं असता मार्केटमध्ये अचानक घसरण आपल्याला जी दिसलेली आहे त्याच्यामध्ये मुख्यतः मागील आपण एका व्हिडिओमध्ये बघितलं होतं, ब्रिक्स जे आहेत देश त्यांच्यावर टेरिफ वाढवण्यासाठी ट्रम्प यांनी घोषणा केल्या होत्या. त्याची प्रत्यक्षात आज मेक्सिको, कॅनडा यांना 25%, चायनाला 10%, याच्यात भरघोस अशी वाढ केल्यामुळं जवळजवळ क्रूड इम्पोर्ट एक्सपोर्ट या ज्या सगळ्या व्यवहारावर फार मोठा परिणाम होऊन मार्केटमध्ये मोठी घसरण झालेली आहे. साधारण आपण पाहिला असता टेरिफ किंवा कस्टम ड्युटी आपण म्हणत असतो की प्रत्येक देशात येणाऱ्या वस्तूवर लावली जाते. त्यामुळं अमेरिकेनं जर त्यांच्या इम्पोर्टवर जर वाढ केली तर बाहेरील देश जे त्यांना एक्सपोर्ट करतात त्याच्यावर तुम्हाला एक्सपोर्ट करणं मुश्किल व्हावं, जेणेकरून अमेरिकेतील उत्पादनांना स्पर्धा कमी होऊन त्यांचं फायदा व्हावा. अजून इंडियाबद्दल काही डिक्लेरेशन नाही आहे, पण तरी पण साधारण त्यांचा हा अप्रोच स्वतःचा डॉलर मजबूत करणे आणि ब्रिक्स जे आहेत कंट्री आपले त्यांना साधारण एक डॉलरच्या विरोधात काही होऊ नये किंवा करू नये यासाठी दिलेले असं सूचनावजा आपण समजू. याला आपण ट्रेड वॉर, टॅरिफ वॉर, आज बऱ्याच प्रकारे वेगवेगळे शब्द, नवीन शब्द मोठे मोठे, त्यामुळे कन्फ्युजन न होता ओव्हरऑल आधी फॉरवर्डिंग जे व्यापार झालेले असतात त्यात क्रूड आलं, नाफ्ता, बरेचसे जे असतात ट्रेड झालेले असतात त्याच्यात अचानक इम्पोर्ट ड्युटी किंवा टॅरिफ वाढल्यामुळं ते ट्रेड विस्कळीत होतात. इतकाच तत्वता त्याचा अर्थ असा होत आहे. साधारण आपण पाहिलं असता आज आपल्या मार्केटला सेन्सेक्स हा 77,186.74 अंकांनी बंद होऊन त्याच्यात आपल्याला 319 अंकाची घट झालेली दिसत आहे. साधारण निफ्टी 50 मध्ये आपण पाहिलं असता आज आपल्याला 23,361.05 अंकांनी बंद झालेला असून त्याच्यात आपल्याला 121 अंकांनी घट झालेली दिसत आहे. साधारण बँक निफ्टी मध्ये पाहिलं असतं आपल्याला 49,210 अंकाने बंद होऊन 296 अंकाची त्याच्यात आपल्याला घट झालेली दिसत आहे. आज आपण पाहिलं असता इंडिया विक्स हा कमी झालेला दिसत आहे आपल्याला. त्यामुळे व्होलॅटिलिटीचा इंडेक्स जरी कमी असला तरी आपण नेहमी पाहतो त्याप्रमाणे आपल्याला डॉलर इंडेक्स आज वाढलेला दिसत आहे. प्लस आपल्याला US डॉलरची किंमत जी वाढलेली आहे, अगेन आपल्याला मार्केटसाठी निगेटिव्ह न्यूज, कारण आपल्या रुपयाची किंमत घसरली याचा अर्थ डॉलरची किंमत वाढली 87 रुपये डॉलरमध्ये. आणि बऱ्याचदा हे जे साधारण टॅरिफ वाढलं किंवा काय झालं तर डॉलरही गुंतवणुकीला किंवा वाढणार हे लक्षात आल्यामुळं बाहेर जे आपल्याला लिक्विडिटी दिसते ती विकून बऱ्याच मार्केटमध्ये घसरण येऊन ती सगळी इन्व्हेस्टमेंट डॉलरमध्ये करायला सुरक्षित पडत असते, त्यामुळे शक्यतो तिकडे जात असते. आज गोल्ड सुद्धा पाहिलं असतं आपल्याला 83,263 झालेला आहे. क्रूड पाहिला असता 74.68 डॉलर झालेला आहे, त्याच्यात सुद्धा वाढ झालेली आहे. मार्केटला इतक्या निगेटिव्ह न्यूज असूनही इंडियन मार्केट फारसं पॅनिक झालेलं नाही आहे. साधारण आपल्याला 150-200 पॉईंट वरखाली हे रोजचं होत असतं, पण हाय लो बघितले असता किंवा प्रिव्हियस क्लोज बघितला असता दिसताना थोडंसं व्होलॅटिलिटी दिसत आहे. तरी आपण पॉझिटिव्ह थोडंसं पाहिलं असतं. आता याच्यात पुढं जाऊन आपण आजचे टॉप गेनर मध्ये बघू निफ्टीमध्ये काय वाढले काय उतरले. आपल्याला प्रामुख्याने बजाज फायनान्स 5% वाढलेलं दिसत आहे, श्रीराम फायनान्स 3% वाढलेलं दिसत आहे, महिंद्रा अँड महिंद्रा 3% वाढलेलं दिसत आहे, विप्रो 2.72% वाढलेलं दिसत आहे, बजाज फिन्सर्व 2.32% वाढलेलं दिसत आहे, भारतीय एअरटेल आपल्याला 1.71% वाढलेलं दिसत आहे, मारुती आपल्याला 1.58% वाढलेलं दिसत आहे, आयशर मोटर आपल्याला 1.56 अंकाने वाढलेले दिसत आहे,
टक्क्यांनी वाढलेलं दिसत आहे. ग्रासिम आपल्याला 1.16% वाढलेलं दिसत आहे. ओव्हरऑल खराब मार्केट किंवा काही निगेटिव्ह असला तरी फंडामेंटल स्ट्रॉंग असणारे स्टॉक आपल्याला चांगले प्लस मध्ये दिसत आहेत. लुजर मध्ये आज आपण पाहिलं असता आपल्याला LNT दिसत आहे 4.69% घटलेले दिसत आहे. टाटा कंझ्युमर, हिरो मोटरकॉर्प, कोल इंडिया, BEL, बजाज ऑटो, टाटा मोटर, एशियन पेंट, ONGC, हिंदुस्तान लिव्हर, BPCL, ब्रिटानिया, ITC, हिंडाल्को, पॉवर ग्रिड, NTPC, रिलायन्स ट्रेंड इत्यादी आपल्याला त्यामध्ये शेअर दिसत आहे. आपण आज पाहिलं असता साधारण निफ्टीमध्ये आपण फॉरेन इन्स्टिट्यूटचा आज फंडचा डाटा पाहू. त्याच्यानंतर आपल्याला साधारण डेरिव्हेटिव्ह मध्ये बघता येईल. साधारण आज डोमेस्टिक इन्स्टिट्यूटने आपल्याला दिसत आहे 19,319 कोटीची ग्रॉस बाईंग केलेली दिसत आहे कॅश मध्ये. त्याच्या अगेन्स्ट सेलिंग आपल्याला 16,611.25 कोटीची सेल केलेली दिसत आहे. नेट परचेस 2,708.23 कोटीची नेट खरेदी आपल्याला डोमेस्टिक फंडने केलेली दिसत आहे. डोमेस्टिक जे फंड आहे त्याची साधारण म्हणजे आपली जी म्युच्युअल फंड्स आहेत त्याची ताकद वाढवण्यासाठी नुकतंच आपल्याला इन्कम टॅक्स मध्ये भरघोस सूट दिली असल्यामुळं सॅलरी ओनर्स SIP करणारे यांना बळ दिले किंवा प्रत्यक्षरित्या म्हणा किंवा प्रत्यक्षरित्या, आणि त्यामुळं गुंतवणूक करणाऱ्यांना आता किंवा टॅक्सचे पैसे वाचले तर त्यांनी अवश्य गुंतवणूक करणं हे महत्वाचं आहे. कारण वाचलेले पैसे खर्च करण्यापेक्षा त्यांना बचतीचा एक मंत्र होऊन जाईल. त्यामुळे आपल्या डोमेस्टिक इन्स्टिट्यूटची ताकद वाढेल व स्वतःचे आपल्या गुंतवणुकीचे चांगले रिटर्न मिळेल. साधारण आपण आता आपल्या परत फिगरकडे पाहू. फॉरेन इन्स्टिट्यूटने आपल्याला आज 12,505 कोटीची ग्रॉस खरेदी केलेली दिसत आहे. त्याच्या अगेन्स्ट 16,464.29 कोटीची नेट विक्री केलेली दिसत आहे. आता आपण डेरिव्हेटिव्ह मध्ये पाहू. ऑप्शन साधारण इंडेक्स फ्युचर मध्ये पाहिलं असता आपण निफ्टी 50 मध्ये 1,356.83 कोटीची नेट आपल्याला विक्री दिसत आहे. आणि निफ्टी बँक मध्ये पाहिलं असता 267.38 कोटीची आपल्याला नेट विक्री दिसत आहे. निफ्टी फायनान्शियल सर्व्हिसेस मध्ये पाहिलं असता 3.48 कोटीची आपल्याला नेट आज परचेस दिसत आहे. निफ्टी मिड कॅप सिलेक्ट मध्ये पाहिलं असता 45.77 कोटीची नेट विक्री दिसत आहे. निफ्टी नेक्स्ट 50 मध्ये पाहिलं असता 0.79 कोटीची आपल्याला नेट विक्री दिसत आहे. आता आपण याच्या अगेन्स्ट ऑप्शन मध्ये काय फिगर आहे ते पाहू. निफ्टी 50 मध्ये आपल्याला 15,769.88 कोटीची आपल्याला नेट विक्री दिसत आहे. आपण आता याला नेहमी निफ्टी 50 निफ्टी बँक याला कसं क्रॉस चेक करायचं, ओपन इंटरेस्ट मध्ये जाऊन ऑप्शन मध्ये साधारण काय विकले आपल्याला आज घटलेलं दिसत आहे. कॉल साईड सगळी घटलेली आहे मार्केटमध्ये. त्यामुळे नेट ऑप्शनची आपल्याला फिगर जी दिसत आहे त्याच्यात थोडासा अंदाज येतो. साधारण आपण ह्याचा पण व्हिडिओ एक बनवलेला आहे त्या चॅनलवर अवेलेबल आहे. आता इथं पाहिलं असतं आपल्याला एक्सपायरी आहे 6 तारखेला. ओव्हरऑल मोठी पोझिशन कुठं दिसते का? साधारण 23,600 आपल्याला इथं रेजिस्टन्स दिसत आहेत. नवीन पोझिशन ऍड झालेली आहे कॉल रायटिंगला. साधारण हेच आपण रेजिस्टन्स समजत असतो. मार्केट जेव्हा निफ्टी वाढायला लागली तर कुठंपर्यंत जाऊ शकते त्याचा तुम्हाला इथं आपल्याला ट्रेडिंग करताना अंदाज येत असतो. म्हणून हे नेहमी स्वतः पाहिले पाहिजे. हे येलो मध्ये दिसतात ते आपल्याला इन द मनी कॉल दिसत असतात. ITM जे व्हाईट मध्ये दिसतात ते OTM कॉल किंवा पुट आपल्याला पुट साईडला दिसत असतं. जेव्हा आपण आज पुट साईडला पाहिलं असतं आपल्याला इथं पोझिशन मोठी आपण पाहिलं असता खाली 23,200च्या आसपास आपल्याला बऱ्यापैकी मोठी फिगर दिसत आहे. 23,000ला एक दिसत आहे. जे साधारण मोठे जे सपोर्ट आहेत ते सुद्धा आपल्याला इथून शोधता येतात किंवा त्याच्यात किती पोझिशन वाढल्या त्याच्यामुळे मार्केटचा ट्रेंड सुद्धा कळू शकतो. ते आपण इथं बघायला शिकलं पाहिजे. साधारण इथं एक नवीन सपोर्ट झालेला दिसत आहे 23,300ला. याच्यामुळं काय होतं की आपण
आउट ऑफ मनीचे कॉल पुट ऑप्शन घेऊन ते झिरो होत असतात एक्सपायरीला. त्याच्यात न पडता आपल्याला थोडंसं ह्याच्यामुळे ट्रेंड समजतो आणि ट्रेडिंग कसं करावं यासाठी माहिती मिळते आणि चुका सुधारतात. आपण अजून ऑप्शन्सवर बऱ्यापैकी व्हिडिओ बनवलेले नाही आहे. जर थोडंसं मला कमेंटमध्ये मिळालं तर मी अजून थोडे चांगले ऑप्शनसाठी वेगळे व्हिडिओ बनवत जाईल. ओव्हरऑल आपल्याला ट्रेडिंगचे पण चार्ट इंडिकेटर वगैरे बरंचसं बघायचं आहे. साधारण परत आता आपण इथं आलो असता निफ्टी बँक ऑप्शन आपल्या विषयाकडे परत वळू. आपण निफ्टी 50 चे ऑप्शन बघितले 15,769 कोटीचे, 0.88 कोटीची विक्री दिसत आहे. साधारण निफ्टी बँक मध्ये आपण पाहायला गेलं तर ऑप्शन्स मध्ये 5,676.68 कोटीची नेट विक्री दिसत आहे. अगेन आपण असंच ऑप्शन चेन मध्ये जाऊन बँक निफ्टीचं पाहिलं असता आपल्याला ओपन इंटरेस्ट कॉल ऑप्शन्स मधले फिगर आणि कॉल बाय साईडला आपल्याला कोणते घटलेत कोणते वाढलेत हे बघायला सोपं जाईल. थोडंसं माहिती बघितल्यानंतर आपण ही वेबसाईट उघडून बघणं गरजेचं आहे. सराव होण्यासाठी हे शिकणं गरजेचं आहे. त्यानंतर आपल्याला निफ्टी फायनान्शियल सर्व्हिसेस मध्ये पाहिलं असता 33 कोटीची नेट विक्री दिसत आहे ऑप्शन्स मध्ये. निफ्टी मिड कॅप सिलेक्ट मध्ये पाहिलं असता 176.98 कोटीची नेट विक्री दिसत आहे. निफ्टी नेक्स्ट 50 पाहिलं असता 2.90 कोटीचे ऑप्शन सेलिंग मध्ये दिसत आहे. आता आपण स्टॉक फ्युचर्स मध्ये काय पोझिशन तयार झाल्याची पाहू. स्टॉक फ्युचर्स मध्ये पाहिलं असता आपल्याला 1,512.19 कोटीची आपल्याला नेट स्टॉक फ्युचर मध्ये विक्री दिसत आहे. आणि स्टॉक ऑप्शन मध्ये पाहिलं असता आपल्याला 2,298.21 कोटीची आपल्याला नेट स्टॉक ऑप्शन मध्ये विक्री दिसत आहे. अगेन आपण ओपन इंटरेस्ट मध्ये जाऊन कोणत्या स्टॉक मध्ये वाढलेले आहे ओपन इंटरेस्ट किंवा कोणत्या स्टॉकला नवीन ऍड झालेला आहे स्ट्राईक रेटला याच्यावरून आपण शोधू शकतो. साधारण आपण आता पाहिलं असता ग्लोबल मार्केटमध्ये काय झाले आज पाहू. ग्लोबल मार्केटमध्ये आपल्याला साधारण आज आता येणारे इंटरेस्ट रेट इंडियाचा इंटरेस्ट रेट साधारण आपला व्याज दर कमी किंवा स्टेडी राहील त्याच्यासाठी एक 6 तारखेचं साधारण 6 किंवा 7 तारखेचा एक आहे आपण बघू ते कॅलेंडर मध्ये. तर तो एक आपल्याकडं आता येणारा डाटा आहे त्याचा पण मार्केटवर थोडंसं प्रेशर आहे. डाव जोन्स पाहिलं असता आपल्याला 355.52 अंकांनी घटलेलं दिसत आहे. S&P सुद्धा मायनस आहे. नॅसडॅक सुद्धा मायनस आहे. अमेरिकेनं जरी टेरिफ किंवा इम्पोर्ट ड्युटी वाढवली तरी सुद्धा त्याला प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न हे ब्रिक्स मधले बाकीचे देश करणार त्याचा आपल्याला इफेक्ट दिसत आहे. साधारण युरोपियन मार्केट सुद्धा खाली आहे. नंतर आपलं इंडियन मार्केटमध्ये फ्युचर जे आहे निफ्टीचं न्यूट्रल आहे, फार काही मोठं निगेटिव्ह दिसत नाही आहे. निफ्टी पाहिलं असता अगेन घटलेला आहे. ओव्हरऑल मार्केट आपण पाहिलं असता एशियन पण मार्केट निगेटिव्ह दिसत आहे. साधारण ह्या गोष्टीमुळे बऱ्याच ह्याला गोंधळ किंवा अनिश्चितता वाढलेली आहे. त्याच्यामुळं साधारण आपल्याला मार्केट निगेटिव्ह दिसत आहे. आता येणाऱ्या मेजर डाटामध्ये आपण पाहिलं असता एक अमेरिकेचा जॉब क्लेम एक डाटा येतो, जॉबलेस क्लेम डाटा. त्यानंतर इंडियाचा इंटरेस्ट रेटचा एक येणार आहे. ते डाटा आपल्याला इथे इकॉनॉमिक कॅलेंडर मध्ये पाहता येतील. त्याचं डिटेल आपण इथं कॅलेंडरवर जाऊन बघू शकतो. साधारण आता सेक्टरल मध्ये आपण पाहू. सेक्टरल इंडायसेस किंवा ग्लोबल पाहिलं तर आपण सेक्टर मध्ये पाहू. सेक्टर मध्ये आज कोणत्या सेक्टरला फायदेशीर होतं आणि कोणत्या सेक्टरला त्याच्यामुळे हानी पोचल्या ते आपण पाहू. आपल्याला निफ्टी मध्ये पाहिलं असता 21 अंकाची घट दिसत आहे. निफ्टी IT पाहिलं असता 283.95 अंकाची घट दिसत आहे. थोडस डॉलरची किंमत वाढल्यामुळं IT सेक्टरला थोडासा फायदा होताना दिसत आहे. प्रथम दर्शनी तर असं दिसत आहे. अनेक कारण त्याची असू शकतात पण आपण मेजर ओव्हरऑल क्रॉस चेक करत असतो. निदान आपल्याला थोडस पुष्टी मिळते. आपला अभ्यास जो आहे तो बरोबर दिशेला चाललाय का नाही ह्याला पण चेक करत राहावं लागतं.
नाहीतर मग आणि वाचन करून आपल्याला ते क्लिअर करून घ्यावं लागतं. साधारण निफ्टी PSU बँक मध्ये 99 अंकाची घट झालेली दिसत आहे. निफ्टी फायनान्शियल सर्व्हिसेस मध्ये 37 अंकाची घट दिसत आहे. निफ्टी फार्मा मध्ये पाहिलं असता आपण 26 अंकाची वाढ दिसत आहे. निफ्टी FMCG मध्ये पाहिलं असता 976.50 अंकाची आपल्याला घट दिसत आहे. FMCG वर इम्पॅक्ट आपल्याला जोरात दिसत आहे. साधारण निफ्टी मेटल मध्ये पाहिलं असता 143 अंकाची घट झालेली दिसत आहे. निफ्टी रियालिटी मध्ये सेक्टर मध्ये आपण पाहिलं असता न्यूट्रल आहे, फारशी काही घट दिसत नाही. निफ्टी मीडिया मध्ये पाहिलं असता आपल्याला 5 अंकाची घट दिसत आहे. आणि निफ्टी एनर्जी मध्ये पाहिलं असता हा मोठा इम्पॅक्ट आपल्याला इथे दिसत आहे. जसं आपण म्हणलं नाफ्ता आणि क्रूड ह्याच्यावर टॅरिफ ड्युटी जी आहे त्याचा परिणाम मोठा झालेला दिसत आहे. साधारण एनर्जी मध्ये आपल्याला 995 अंकाने निफ्टी एनर्जी मध्ये घट झालेली दिसत आहे. साधारण प्रायव्हेट बँक मध्ये पाहिलं असता आपल्याला 160 अंकाची घट दिसत आहे. त्याच्यानंतर निफ्टी इन्फ्रा मध्ये पाहिलं असता आपल्याला 138 अंकाची घट झालेली दिसत आहे. ओव्हरऑल आपण बऱ्यापैकी रोजचे टॉपिक कव्हर केलेले आहेत. त्याप्रमाणे आपण थोडस स्वतः अभ्यास करून व्हिडिओ नाही समजलं 2-3 वेळेला परत मागं जाऊन परत पाहून त्याचा आपण माहिती घ्या. नाही समजलं तर कमेंट बॉक्समध्ये थोडस उत्तर विचारलं तर सांगू शकतो आपण. आणि आज अर्निंग मध्ये रिझल्ट पाहिला असता आजचे रिझल्ट आपल्याला पॉवर ग्रीड, ट्यूब इन्व्हेस्टमेंट, प्रीमियर इंजिनिअरिंग, डिविज लॅब, जनरल इन्शुरन्स, सुंदरम फायनान्स इत्यादी आपल्याला दिसत आहे. ओव्हरऑल रिझल्ट आपल्याला उद्या येणाऱ्या रिझल्ट मध्ये आपल्याला टायटन, एशियन पेंट, टाटा पॉवर, गोदरेज प्रॉपर्टी, टोरंट पॉवर आणि थर्मॅक्स इत्यादी आपल्याला उद्याचे रिझल्ट. साधारण आपण सर्व घटक मार्केटवर काम करणारे पाहिलं असतं आपल्याला ट्रेडिंग मधल्या चुका कमी होऊन आपण जे इन्व्हेस्टमेंट करतो त्याच्यावर सारखं एक प्रकारचं पॅनिक किंवा घबराट होत नाही. पुरेपूर अभ्यास करून व्यवस्थित साधारण थोड्या क्वांटिटीमध्ये इन्व्हेस्टमेंट केली असता आपल्याला रिटर्न चांगले दिसतात. आपण या चॅनलवर एक गोल्डचा सुद्धा व्हिडिओ बनवला आहे. गोल्ड मध्ये छोट्या रकमेत कसं गुंतवणूक करायची त्याचा सुद्धा आपण या चॅनलवर एक व्हिडिओ आहे. गोल्ड ETF घेऊ शकतो आपण. आणि साधारण इथं निफ्टी बीचचा पण एक आपण व्हिडिओ बनवलेला आहे. हे दोन्ही प्रॉडक्ट व्यवस्थित चालत आहे. कोणतंही रिकमेंडेशन नसून कोणतंही क्लासेस, फी, चार्जेस आपण हे न घेता निव्वळ फक्त आपल्याला असणारी माहिती शेअर करत आहोत. त्यामुळं ते आपण थोडंसं लाईक करा, कमेंट करा. काही प्रश्न समजले नसतील तर ते विचारलं तर मी त्याला उत्तर द्यायचा प्रयत्न करेन. धन्यवाद.